सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मुंबई आग्रा महामार्गावरील महामार्गाच्या विविध विभागात काम करणाऱ्या 107 भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। गेल्या 16 वर्षापासून रुग्णवाहिका, रोड मेंटेनन्स, पेट्रोलिंग, अग्निशमन, क्रेन विभागात काम करणाऱ्या कामगारांना कामावर न येण्याचे कंपनीने मेलद्वारे कळवले आहे। कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। आधी कार्यरत असलेल्या कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट संपल्याने ही समस्या उद्भवली आहे। नवीन कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या कंपनीने कामावर कायम ठेवावे अशी कामगारांनी मागणी केली आहे। मंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामन खोसकर यांच्यासह कामगार आयुक्तांना निवेदन देत त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहे। घोटी टोल नाका येथे प्रशासनाविरोधात केली त्यांनी घोषणाबाजी। कामावर न घेतल्यास घोटी टोल नाका येथे परिवारासह अमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। नमस्कार, आम्ही सर्व घोटी आणि पडगा टोल नाका येथील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी गेले 16 ते 17 वर्षापासून विविध दायित्वावर काम करतोय। पॅरामेडिक, ॲम्ब्युलन्स, त्यानंतर रूट ऑपरेशन, मेंटेनन्स, त्यानंतर आमची क्रेन आहे, फायर फायटर आहे। या हायवेवरती आम्ही गेली 16-17 वर्ष प्रामाणिकपणे काम करतो आहोत। परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी IHPL या कंपनीने आमच्या सर्वांना ईमेलद्वारे कळवले की 6 तारखेपासून आमचं प्रोजेक्ट संपत आहे, तुम्ही कोणी 6 तारखेपासून कामावर येऊ नये। याचा ज्यावेळेस आम्ही विचारण्यासाठी आमचे हेमंत चौधरी म्हणून प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांना विचारण्यासाठी गेलो, तर त्यांनी आम्हाला सांगितले की कंपनी आमची इथून आता शटडाऊन करते आहे आणि आम्ही सर्व प्रोजेक्ट आमचा NHIला म्हणजे नॅशनल हायवेला आम्ही हँडओव्हर करतोय। तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही नॅशनल हायवेच्या पदाधिकाऱ्यांना विचारा। नॅशनल हायवेचे जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत श्रीकांत डांगे सर यांना आम्ही भेटलो, त्यांना आम्ही पत्रव्यवहार केला, त्यांना आम्ही निवेदन दिले की सर आम्हाला कंपनीकडून असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही कामावर यायचं नाही, तर आमच्या जॉबची गॅरंटी तुम्ही आम्हाला द्या। कारण नॅशनल हायवेने आता टोल आणि पूर्ण प्रोजेक्ट टेक ओव्हर केलेला आहे, तर ही जबाबदारी आता नॅशनल हायवेची आहे। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही पण नवीन निविदा देऊन नवीन टेंडरमध्ये नवीन कंपनी जी येईल त्यांना आम्ही विनंती करू की तुम्ही जुना सर्व स्टाफ त्यामध्ये घ्या। पण त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपात कुठले आश्वासन दिलं नाही आणि वरतून ते आम्हाला म्हणाले की आम्ही कोणाच्या कामाची अशी शाश्वती देऊ शकत नाही। तर आम्ही त्यासाठी विविध ठिकाणी आम्ही निवेदन सादर केलं आहे। आमचे स्थानिक तालुक्याचे आमदार हिरामनजी खोसकर साहेब, जिल्ह्याचे आमचे खासदार राजाभाऊ वाजे साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेब आणि जिल्हाधिकारी कार्यालय, त्यानंतर तहसील कार्यालय, त्यानंतर आपलं लेबर कोर्ट, आपल्या या ठिकाणी सर्व ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आहे। आम्हाला सर्वांना न्याय मिळावा अशीच आम्ही या सर्व ठिकाणी मागणी करतोय। जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही येत्या 6 तारखेला आमच्या संपूर्ण परिवारासह या ठिकाणी टोल बंद आंदोलन करू असा आम्ही या ठिकाणी सर्वांना इशारा देतोय। जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी।